प्रफुल्ल अग्रवाल यांना ईडीची धमकी देण्यात आली। ईश्वरकर यांना खोट्या केसेस लावू असा दबाव घालण्यात आला। आम्ही पार्टीचा उमेदवार ठेवला नाही, मुद्दामहून आम्ही अपक्ष उमेदवार ठेवलाय। काँग्रेस प्रणित उमेदवार नरेश ईश्वरकर बहुमताने जिंकेल। नाना पटोलेंनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे। ही निवडणूक आम्ही लढायचं ठरलं, वेळ आली तर वर्गणी करू, सर्वसामान्याच्या मध्ये जाऊ आणि हा जो जंगलराज नागपूरहून आलेल्या पार्सलने जे सुरू केलेला आहे त्या जंगलराजला या जिल्ह्यामध्ये ब्रेक लावण्याचा प्रयत्न आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही करणार आहोत आणि त्यामध्ये आम्हाला सगळ्यांची साथ मिळणार आहे, कारण की आमचा उमेदवार हा अपक्ष आहे आणि ही निवडणूक काँग्रेस प्रणित उमेदवार नरेश ईश्वरकर बहुमताने जिंकेल अशा पद्धतीचा मी विश्वास या ठिकाणी व्यक्त करतोय।